नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 24 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात मोठ्या बातम्या। सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजार समितीतून सर्वात मोठी बातमी। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येथील शेळी मेंढी बाजारात तब्बल 35 ते 40 हजार बोकड्यांची ऐतिहासिक आवक झाली आहे। या विक्रमी बाजारात एकाच दिवसात 4 ते 5 कोटी रुपयांची बंपर आर्थिक उलाढाल झाली असून एका बोकड्याला 20 हजारापासून ते थेट 1.5 लाख रुपयांपर्यंतची विक्रमी दर मिळाली आहे। कोकणातील आंबा उत्पादकांसाठी अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी। सिंधुदुर्गात कॅनिंगच्या आंब्याच्या खरेदी दरात मोठी घसरण झाली असून 62 रुपये प्रति किलो मिळणारा दर आता थेट 17 रुपयांवर आला आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे परदेशातून मागणी घटल्याने कंपन्यांनी खरेदी कमी केली आहे। आधीच उत्पादन 20 ते 30% आल्याने आंबा बागायतदार पूर्णपणे हतबल झाले आहे। पुण्यातून कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। एल निनोच्या संकटामुळे यंदा सूक्ष्म सिंचन साहित्यामध्ये कोणतीही दरवाढ करता येणार नाही, अशी कडक आणि स्पष्ट भूमिका कृषी आयुक्ताने घेतली आहे। ठिबक सिंचन उद्योग कंपन्यांचा दरवाढीचा आग्रह फेटाळून लावता शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील वर्षीचे दर यंदाच्या चालू आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। पुण्यातून सोयाबीन उत्पादकांसाठी आणि उद्योगांसाठी मोठी बातमी। देशातील बाजारात तुटवडा आणि वाढत्या मागणीमुळे सोयाबीनचे भाव एकाच महिन्यात तब्बल 47% वधारले आहेत। भारताची सोयाबीन ब्राझील आणि अर्जेंटिनापेक्षा 58% महाग झाल्याने चालू वर्षी देशातून होणारी सोयाबीनची निर्यात 4 वर्षातील नीचांकी पातळीवर जाण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे। सोलापुरातून पशुपालन आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 27 ते 29 मे दरम्यान जनावरांच्या वाहतुकीसाठी आरोग्य तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे। जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून प्राणी संरक्षण कायद्यानुसार गाय, वळू आणि बैल यांच्या कत्तलीस व वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। जळगावातून शेतकऱ्यांच्या हक्कांची सर्वात मोठी बातमी। शेतीच्या मशागतीसाठी प्रत्येक तालुक्यातील 4 ते 5 पेट्रोल पंपावर 30% डिझेलचा साठा राखीव ठेवावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। प्रशासनाने तात्काळ मागणी पूर्ण न केल्यास शहरातील अधिकाऱ्यांच्या वाहनांना फिरू न देण्याचा कडक आणि थेट इशारा आंदोलकांनी दिला आहे। जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि विदारक बातमी। शेतकऱ्यांकडील कापूस, केळी आणि सोयाबीन पूर्णपणे संपल्यानंतर बाजारात त्यांच्या भावाने ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक उच्चांक गाठला आहे। कापूस थेट 9,000वर तर सोयाबीन 7,400 रुपयांवर पोहोचले आहे। घरात माल शिल्लक नसल्याने या वाढलेल्या दरांचा फायदा शेतकऱ्यांऐवजी थेट व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहे। मुंबईतून आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी। देशातील सुवर्ण कर्ज बाजार तब्बल 18.62 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला असून यामध्ये एकट्या दक्षिण भारतातील 5 राज्यांचा वाटा तब्बल 75% इतका प्रचंड आहे। 5.96 लाख कोटींसह तमिळनाडू देशात पहिल्या क्रमांकावर आहे, तर आपला महाराष्ट्र 1.11 लाख कोटी रुपयांच्या सुवर्ण कर्जासह या यादीत 6व्या स्थानावर आहे। हिंगोलीच्या औढा नागनाथ तालुक्यातून शेतकरी आंदोलनाची मोठी बातमी। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी तालुक्यात तब्बल 719 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार असल्याने स्थानिक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत। शासनाकडून मिळणारा मोबदला बाजार भावापेक्षा खूपच कमी असल्याने आणि हक्काची जमीन गेल्याने कुटुंब उद्ध्वस्त होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून सिंचन प्रकल्पाबाबत सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी। नियमित नोकर भरती न झाल्यामुळे मराठवाड्यातील पाटबंधारे विभागात वर्ग 1 ते वर्ग 4 ची तब्बल 2,933 पदे रिक्त पडून आहेत। मंजूर 4,898 पदांपैकी केवळ 1,965 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत। कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि शिपाई यासारखी क्षेत्रीय पदे रिक्त असल्याने सिंचन प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि कालव्याची देखभाल पूर्णपणे कोलमडली आहे।
छत्रपती संभाजीनगरमधून ग्रामीण भागातील गरिबांसाठी सर्वात मोठी बातमी. मंजूर घरकुलांसाठी स्वतःची जागा नसलेल्या जिल्ह्यातील तब्बल 4,825 भूमिहीन लाभार्थ्यांना गावठाण किंवा गायरान जमीन दिली जाणार आहे. ज्या भागात जागा उपलब्ध नसेल तिथे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी थेट 1 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून 25 मे पर्यंत प्रस्ताव मागवले आहेत. खरीप हंगामातील सर्वात मोठी बातमी. जिल्ह्यातील पुढील 4 दिवसात रेल्वेने 6 रॅकद्वारे तब्बल 12,500 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध होणार आहे. यामुळे खतांचा तुटवडा दूर होणार असला तरी मोठा पेच निर्माण झाला आहे. रेल्वेतून आलेले हे खत ग्रामीण भागातील गोदामापर्यंत आणि कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी खत कंपन्यांना सध्या भीषण डिझेल आणि इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. सोयगाव तालुक्यातून पशुपालनासाठी अत्यंत चिंताजनक बातमी. रब्बी ज्वारीचा पेरा घटल्याने ऐन उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कडब्याचे भाव थेट गगनाला भिडले आहेत. मोठ्या आकाराच्या कडब्याची पिंडी आता तब्बल 3,000 रुपये शेकडा दराने विकली जात आहे. चाऱ्याचे दर परवडणार नसल्याने आणि दुधाला कमी भाव असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अकोल्यातून ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक बातमी. निवडणुका लांबणीवर पडल्याने राज्यातील मुदत संपलेल्या तब्बल 14,000हून अधिक ग्रामपंचायतीवर भीषण आर्थिक संकट कोसळले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासक सरपंचांच्या केवळ वीज, पाणी आणि आरोग्य व्यतिरिक्त इतर सर्व आर्थिक व्यवहारांवर कडक निर्बंध आल्याने गावातील विकास कामे आणि कंत्राटदारांची देयके पूर्णपणे ठप्प झाली आहेत. वाशिममधून एक अत्यंत संवेदनशील आणि मोठी बातमी. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मुलांच्या हक्कांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने BJS मोफत शैक्षणिक पुनर्वसनाचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. इयत्ता 5वी ते 7वी मधील पात्र विद्यार्थ्यांना वाघोली येथील प्रकल्पात प्रवेश दिला जाणार असून 12वी पर्यंतचे शिक्षण, निवास, भोजन आणि सर्व सुविधा पूर्णपणे विनामूल्य पुरवल्या जाणार आहेत. अकोल्यातून शासकीय निधी वाटपाबाबत अत्यंत खळबळजनक बातमी. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद जलसंधारण विभागाला पूर्णपणे डावलून मृद व जलसंधारण विभागाने स्वतःच्या अखत्यारीत तब्बल 43 नाला खोलीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कामासाठी सुमारे 2,86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मूळ आराखड्यातील गरजू गावांना डावलून कामाचे वाटप संशयास्पद पद्धतीने स्वतःच्या नियंत्रणाखाली केल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे. नवी दिल्लीतून जागतिक अर्थव्यवस्थेला हादरणारी सर्वात मोठी बातमी. पश्चिम आशियातील युद्धामुळे जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल थेट $200 प्रति बॅरलवर पोहोचू शकते, असा गंभीर इशारा वूड मॅकेन्झी या जागतिक संस्थेने दिला आहे. या संकटामुळे दररोजचा 1.4 कोटी बॅरल तेल पुरवठा विस्कळीत झाला असून परिस्थिती अशीच राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्था 0.4% घसरून भीषण आर्थिक मंदी येण्याचा निर्माण झाला आहे. नवी दिल्लीतून राष्ट्रीय राजकारणातील सर्वात मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ परिषदेच्या बैठकीत सुलभ जीवन आणि सुलभ व्यवसाय वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. साल 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य समोर ठेवून सर्व सरकारी कल्याणकारी योजना लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कडक निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. मुंबईतून इंधन पुरवठ्याबाबत सर्वात मोठी बातमी. राज्यात इंधन तुटवडा होणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त खरेदी सुरू केल्याने चालू मे महिन्यात पेट्रोल डिझेलच्या विक्रीत नेहमीपेक्षा तब्बल 20% वाढ झाली आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोणतीही इंधन तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसार संयमाने इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. नागपूरमधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. विविध शासकीय आणि खासगी संस्थांकडून कापूस उत्पादकांचे जाहीर होणारे आकडे अवाजवी आणि बाजार विसंगत असल्याचा आरोप होत आहे. या चुकीच्या अंदाजाचा गैरफायदा घेत कापड उद्योजक केंद्र सरकारवर कापूस आयात वाढवण्यासाठी दबाव आणत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर दबावात आले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट. विदर्भातील
ब्रह्मपुरी येथील देशातील उच्चांकी तब्बल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून संपूर्ण विदर्भ भीषण उष्णतेचे होर पडत आहेत। दुसरीकडे मान्सून वेगाने पुढे सरकत असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी अत्यंत विदारक बातमी। आरणवाडी येथील शेतकरी संतोष निनगारे यांनी सोलापूर बाजारात विकलेल्या 602 किलो कांद्याला अवघ्या 50 पैसे प्रति किलो इतका मातीमोल दर मिळाला आहे। कांद्याची विक्री करून हातात फक्त 301 रुपये आले। मात्र वाहतूक, हमाली आणि तोलायचा एकूण खर्च 1839 रुपये झाल्याने या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून तब्बल 1538 रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा डेली न्यूज अपडेटसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।